गांधींनी दिलेल्या सूत्राप्रमाणे आपला आवाज आपण म्हणणं मांडण्यासाठी एखाद्या व्यवस्थेकडे जात असेल, ती व्यवस्था त्या लोकांचा आवाज न ऐकणं हे स्वतःचा अधिकार समजतात. ही वस्तुस्थिती ह्या स्वतंत्र भारतामध्ये नोंद केल्यासारखी इतिहासामध्ये राहिलंच, हे काय आपल्याला विसरलेलं नाही. पण आता हा माननीय राहुल गांधींनी हा विषय सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचवलेला आहे. सर्वसामान्य माणसाला तो अधिकार प्राप्त संविधानाला दिलेला आहे. कोणी आंदोलनामध्ये दिला नाही, कोणी उपकार केला नाही, कोणी काही सबसिडी वाटली नाही, कोणी काही रेव्हन्यू वाटली नाही, कोणी काही आर्थिक कुठल्या प्रलोभन दिलं नाही. संविधानात दिलेलं आहे आणि संविधानामध्ये प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी त्यावेळेस संविधान पास होत असताना पार्लमेंटमध्ये, लोकसभेमध्ये भाषण आपण सगळ्यांनी ऐकले, सगळ्या पक्षाच्या सगळ्या विचारधाराचे, तर त्याच्यावर लक्षात येईल की नेमकी त्याचं महत्व आणि त्याचं गांभीर्य, त्याचा अधिकार काय आहे. आणि आज तोच विषय घेऊन आम्ही सगळेजण माननीय आमचे नेते राहुल गांधींचा विचार घेऊन 3 तारखेला कामठीमध्ये त्याचा महाराष्ट्रासाठी सुरुवात करतोय. प्रदेशाध्यक्ष येणार, त्या पद्धतीने विषय मांडणार आणि मग पुढची रूपरेषा अधिकार मानण्याचा माननीय